रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेमध्ये पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे। अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। पुराचं पाणी नागोठणे बाजारपेठ एसटी स्टँड परिसरामध्ये शिरले, त्यामुळे नागोठणे एसटी स्टँड रिकामं करण्यात आले। बाजारपेठेत पूर पाहण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। नाशिक सारखीच परिस्थिती थोडीफार रायगडमध्ये सुद्धा दिसते। रायगडला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि नागोठणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। एसटी स्टँड परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे एसटी स्टँड रिकामा करण्यात आलेला आहे, तर बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि जसं आपण काही वेळापूर्वी बोललो, अतिउत्साही लोक या ठिकाणी हे पाणी पाहण्यासाठी येत असतात आणि त्या परिस्थितीमध्ये प्रशासनावरही ताण येतो। त्यामुळे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी जाणं टाळा, शक्यतो प्रशासनावर ताण येणार नाही। मात्र बाजारपेठेतही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली, कारण जर पाऊस अशाच पद्धतीनं पडत राहिला तर मग जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा घरांमध्ये भासू शकतो। म्हणूनच अतिरिक्त साहित्य खरेदीसाठी म्हणून नागरिकांकडून गर्दी करण्यात आली। नागोठणे परिसरातल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन कदम आपल्यासोबत आहेत। सचिन, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, पण या ठिकाणी गर्दी सुद्धा नागरिक करताना दिसत आहेत, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी असू दे किंवा मग हे पाणी पाहण्यासाठी सुद्धा।